नमस्कार सर्वांना। आज मी बनवणार आहे मस्त अशी विदर्भ स्पेशल तुरीच्या दाण्याची आमटी। चला तर बनवूया मस्त अशी चवीला एक छान एक नंबर लागणारी आमटी। तर ही आमटी बनवण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं। तेल चांगलं तापवायचं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये मी हे तुरीचे सोले मस्त असे भाजून घेणार आहे। तर तुरीचे सोले मस्त असे तुरीच्या दाण्याला असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुरीच्या दाण्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर मी हे तुरीचे दाणे भाजून घेतले। नंतर मी हिरव्या मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या मस्त अशा 2 मिनिटं भाजून घेतल्या। नंतर याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर पण भाजून घेतली। तर याला 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित। तर बघा मी तुरीचे सोले मस्त असे भाजून घेतले आणि हे सर्व आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। थंड होऊ द्यायचे आहे तुरीचे सोले आणि नंतर मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचे। तर मी याच्यामध्ये मस्त असे तुरीचे सोले थंड होऊ दिले आणि मिक्सरला आता मी फिरवून घेते। मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घेते। तर मी एक टोमॅटो गॅसवरती भाजून घेतला होता, तो पण याच्यामध्ये टाकून घेते। तर खूप छान लागतो टोमॅटो आमटीमध्ये। तर मिक्सरला मी हे बारीक करून घेतलं। नंतर कढईमध्ये तेल टाकलं। एक पळी तेल चांगलं तापू दिलं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची। नंतर मी मिक्सरला बारीक केलेली तुरीच्या दाण्याची आमटीची पेस्ट टाकून दिली। आता याला व्यवस्थित 2 मिनिटं मिक्स करून घेते आणि नंतर हळद टाकायची आणि मस्त असं आमटी जेवढी बनवायची त्यानुसार पाणी टाकायचं। तर बघा मी असं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता आमटीला मस्त असं मिक्स करून घेते। तर खूप छान लागते अशी ही तुरीच्या दाण्याची आमटी। तर याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर 2 मिनिटं मस्त अशी उकळी येऊ द्यायची छान। तर बघा मस्त अशी उकळी आली आहे। तर असेच नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा माझी आमटी अशी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।